नागपूर जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मागील 15 वर्षापासून कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची व्यथा दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे। राज्यभरात कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियंता, सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, वाहन चालक, शिपाई अशा तब्बल 12,000 पदांवर कर्मचारी नेमले आहेत। मात्र सध्या 800 कर्मचारी कार्यरत आहेत। या कर्मचाऱ्यांना गेल्या 13 वर्षापासून ना वेतनवाढ मिळाली आहे, ना सेवेत नियमितता। शिपाई वर्गाला केवळ 7,500 रुपये, लिपिक व स्थापत्य सहाय्यकांना 12,000 रुपये तर कनिष्ठ अभियंत्यांना 20,000 इतकेच मानधन मिळते। वाढत्या महागाईत या तुटपुंज्या पगारात उदरनिर्वाह करणे कर्मचाऱ्यांसाठी दिव्य झाला आहे। कर्मचाऱ्यांनी शासनाकडे वारंवार निवेदन दिले, मागण्या मांडल्या, पण आजतागायत एकाही मागणीला प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सरकारकडून तातडीने वेतनवाढ, सेवेत नियमितता आणि न्याय मागितला असून त्यांच्या या न्याय लढ्याला जनतेचा आणि माध्यमांचा पाठिंबा मिळाला आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। सरकारने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर राजहंस शेंडे, विदर्भ प्रतिनिधी, नागपूर। अंतर्गत ग्रामीण रस्ते विकास संस्था म्हणून ही संस्था उदयास आली। शासन सांगतं की कोणतेही आकृतीबंध नसताना कोणतीच संस्था उदयास येत नाही। याचा अर्थ आपली पद 100% मान्य केलेली आहेत आणि त्यांनी GR मध्ये पण ते दिलेले आहेत, पण ती लोक मुद्दामून आपल्याला देत नाहीयेत। आणि पूर्वीच्या काळी असं म्हणायचं, म्हणजे बरेचशे गोष्टी असं होतात की एखादा मुलगा शाळेमध्ये गेला की त्याला बाई ओरडल्या की तो घरी नाव सांगत जातो आणि मग घरचे पालक तिथे जातात आणि बाईंना खोटं खोटं दम देतात, काय रे माझ्या मुलाला तुम्ही ओरडलं, उद्यापासून ओरडायचं नाही हा, आणि हसत देतात। पुढच्या दिवशी परत बाई ओरडतेच आणि हीच आपल्या बरोबर होते। आपल्याला बोलवलं जातं, तुमचं महिन्याभरात काम होईल, 2 महिन्यात काम होईल, 3 महिन्यात काम होईल। आज बरेचसे दिवस झालेले आहेत, बरेचसे दिवस नाही तर आपण जवळपास 6 वर्ष त्या गोष्टीसाठी म्हणजे आम्ही असताना, कारण ती आपली संस्था प्रॉपर जेव्हा रजिस्ट्रेशन झालं ती 6 वर्ष जवळपास आपण डेकाडे साहेबांनी सुरू केलेली, म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये सुरू झालेले, त्याच्या 6 ते 7 वर्ष झालेली आहेत। पण आपली अवस्था अशीच आहे आणि याला जिम्मेदार पण आपणच आहोत। कारण एकजूट म्हणजे काय, सिंपल गोष्ट होती की संस्थेच्या, आपली जी कंत्राटी सेवाच्या संस्थेची रजिस्टर आहे त्याच्या लेटर हेडवर त्यांनी पत्र दिलंय की मी उपोषण करणार आहे। याचा अर्थ होता, म्हणजे कितीही म्हणालो तरी लाजिरवाणा का म्हणतो, कारण आज बर्डे साहेब इथे उपोषणाला बसलेले आहेत। आज सर्वजण आपण जरी सपोर्ट करायला आलेलो असलो तरी पण ते उपोषण कधीपर्यंत संपेल आपल्याला माहिती नाहीये। त्या माणसाचा आता बघायला गेलं तर तो जीव पणाला लावलेला आहे त्यांनी, तो उद्या इथे असेल नसेल। मगाशी रडले अक्षरशः, आम्हाला पण वाईट वाटलं त्यांच्याकडे बघून। आणि बर्डे साहेब, एक तुम्हाला परत एकदा सांगतो की GR हातात आला म्हणजे सगळं झालं नाहीये। आपल्याला बाजूला एक उदाहरण आहे बघा, तिथं जर वाचलं तर 14 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय झालेला आहे, पण त्याची आता जवळपास वर्ष होईल पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही। ते एवढी सर्व लोक आज तिथे आलेली आहेत, याचा अर्थ शासन निर्णय जरी झाला तरी त्याची अंमलबजावणी होईलच याची गॅरंटी नाही आहे। आणि मला 100% माहिती आहे की इथे जे बांधव, म्हणजे बांधवच म्हणू, जे मंत्रालयात वगैरे जे काम करतायत ते 100% अडाणी नाही आहेत, सगळे शिकलेले आहेत, MPSC थ्रू वगैरे आलेले आहेत। आज एक फाईल आपली पुढच्या डिपार्टमेंटला जाते, शेरा मारला जातो आणि परत येते, परत दुसऱ्या महिन्यात तीच फाईल परत त्या डिपार्टमेंटला जाते, परत शेरा मारला जातो, परत पाठी येते। म्हणजे हा कुठेतरी मोठा खेळ चालू आहे, आपल्याला समजायला पाहिजे। कारण एकाच फाईलवर तुम्ही 100 प्रकारचे शेरे 100 फेऱ्या मध्ये कसे मारू शकताय। जर त्या फाईलमध्ये एखादी जर त्रुटी असेल तर तुम्ही एकाच वेळेला त्या त्रुटी काढून दिल्या पाहिजेत। आता जवळपास किती वर्ष झाली आपल्याला, 12 वर्ष झाली। 12 वर्षाच्या आधी पण बरीचशी लोक आज मंडळी, आज मोकल सर आहेत आमचे, जे 2007 पासून इथे कार्यरत आहेत। त्यावेळेला त्यांनी डीनचा चार्ज वगैरे घेतला होता, त्यांची ऑर्डर होती 12 महिन्याची आणि त्यावेळेला त्यांचा 7,000 पगार, जेव्हा आपण सर्वजण लागलो 2012ला
तेव्हा 12,000 पगार झाला. आणि एक लाजिरवाणी गोष्ट आहे की आज जवळपास 13 वर्ष झाली तो पगार आपला तेवढाच आहे. जर बाजूच्या माणसाला सांगितलं तुम्ही काम कुठे करता, आम्ही ग्राम विकास मध्ये काम करतो, रस्ते बनवतो, त्यांचं एक थोडक्यात होतं की अरे रस्ते बनवतात एवढा आहे म्हणजे यांचा पगार भरपूर आहे आणि त्यांची अपेक्षा वाढते. पण ज्या वेळेला आपण सांगतो की अरे आपल्याला 12,000 पगार आहे, 7,000 पगार आहे, त्यावेळेला त्यांची ते तोंड खाली पडतात आणि बोलतात मला पैसे द्यायचे नाही म्हणून तू बोलतोस की काय. आणि त्याच्यामध्ये पण बरीचशी भांडणं होत आहेत. तर आताच्या घडीला बर्डे साहेबांनी एक मोठा स्टँड उचललेला आहे आणि मला असं वाटतंय की त्यांना आपल्याला सपोर्ट करायला हवंय. इथे या किंवा नका येऊ, मुळात प्रॉब्लेम सगळ्यांचेच असतात, कोणाचे प्रॉब्लेम नाहीयेत असं नाहीयेत. आज बराचसा आमचा पण महिनाभर पगार नाही, आज पगाराच्या जास्त व्याज भरायला लागतं, त्याची पण आपणच चुकी आहेत. मी आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.